हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. आणि आज आहे बाप्पाच्या आगमनाचा दिवस आणि तुम्ही बघू शकता बाप्पाच्या आवडीचे मोदक मी बनवत आहे. सर्वात आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सो मी हे अशा प्रकारे इकडे पारी बनवून घेत आहे आणि त्यानंतर मी सारण रेडी करून ठेवले होते आणि अशा प्रकारे त्याचे गोळे तयार करून ठेवले होते आणि हे काही मोदक मी बनवलेले आहेत. हो, पण आज मला 41 मोदक तयार करायचे होते बाप्पाच्या नैवेद्यासाठी. सो त्यासाठी मी सकाळपासूनच तयारी करत होते आणि हे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पारी तयार करून घेत आहे आणि त्यानंतर अशी डिझाइन तयार करून घेत आहे. मला काही फार मोदक जमत नाहीत, पण जसे मला येतात तसे मी नेहमी बनवते. सो बघू शकता हा इकडे छान मस्त मी मोदक एक रेडी करून दाखवलेला आहे तुम्हाला आणि त्यानंतर असेच मी सर्व मोदक तयार करून घेतले. आणि त्यानंतर उकड काढण्याची वेळ म्हणजेच मोदकांना उकड देण्याची वेळ आलेली होती आणि ही हळदीची पाने मी तूप लावून घेतलेली होती कारण मोदक चिकटू नये यासाठी. त्यानंतर जे मोदक मी तयार करून घेतले, सर्व मोदक मी रांगेमध्ये लावून घेतले कारण ते एकमेकांना चिकटू नये. हे मोदक बनवताना आणि त्याची पूर्ण तयारी करताना मला खूप मज्जा येत होती आणि त्यामुळे मी हे आरामात लावून घेत होती. त्यामुळे मला मम्मीचा ओरडा देखील पडला, पण मला खूपच मज्जा येत होती हे सर्व करताना. आणि त्यानंतर हे मोदक असे लावून झालेले आहेत आणि मी त्यानंतर काढलेली आहे उकड. मोदक जसे बाप्पाला आवडतात, तसेच ते मला देखील खूप आवडतात आणि तुम्ही बघू शकता मी इकडे उकड काढण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी तयार केलेले आहे. त्यानंतर अशी ही चाळणी मी अशी ठेवलेली आहे आणि उकड काढून घेतलेली आहे. तुम्हाला सर्वांना नक्की कोणकोणत्या प्रकारचे मोदक बनवता येतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर हे मऊ, लुसलुशीत, गोड असे आणि सुंदर मोदक आपले तयार झालेले आहेत. तुम्ही वाफ बघूच शकता. आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये मी घेतलेले आहेत कारण बाप्पाला नैवेद्य दाखवायचा होता. 41 मोदकांचा नैवेद्य मी दाखवलेलाच आहे. पण काल हरितालिकाची पूजा केली होती. सो त्याच्यासमोर देखील हे मोदक दाखवायचे होते. त्यामुळे मी असे पानात मोदक ठेवलेले आहेत आणि त्यावर मस्त तूप टाकलेलं आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा.